नमस्कार मित्रांनो, वेब आयबीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ या वेबसाईटवरून लोनसाठी बिझनेस लोनसाठी कसं अप्लाय करायचं आहे। त्यासाठी गुगलमध्ये तुम्हाला कीवर्ड टाईप करायचा आहे, महात्मा फुले लोन फॉर SC कास्ट, आणि ही तुम्हाला इथे वेबसाईट दिसेल mpbcdc.maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। नंतर या वेबसाईटमध्ये इथे तुम्हाला मेन्यूज दिसतील, इथे योजनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये राज्य योजनामध्ये तुम्हाला थेट कर्ज योजना जे तिसरे जो मेनू दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर या पेजवरती तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती दिसेल, तुम्हाला कितीपर्यंत लोन भेटेल आणि त्यांची काय सिस्टीम आहे। इथे प्रकल्प मर्यादा 1 लाख पर्यंत आहे। त्याच्यामध्ये महामंडळाचा सहभाग 85,000 रुपये असेल, अनुदान 10,000 रुपये आहे, अर्जदाराचा सहभाग 5,000 आहे। सदर कर्जाची परतफेड तुम्ही हप्त्यानुसार करू शकता। 3 वर्षाचा मॅक्सिमम कालावधी याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर जे इंटरेस्ट रेट जो असतो ते 4% दिलेला आहे। त्याच्यानंतर आवश्यक लागणारे कागदपत्र तो आहे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावामध्ये तुम्ही राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर तुम्हाला व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्र जसे की मालाचे किमतीपत्र, आता जिथे तुम्ही माल परचेस करणार आहे तिथे एक बिलिंगचं तुम्हाला पुन्हा रिसिप्ट दिला जाणार की तुम्ही काय काय परचेस करणार आहे, ती रिसिप्ट म्हणजे मालाचे किमतीपत्र। अजून या डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला डॉक्युमेंट्स सबमिट करायचे, अजून प्रोजेक्ट रिपोर्ट पण सबमिट करावा लागणार। प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही CA कडून बनवून घेऊ शकता। त्यामध्ये पूर्ण प्रोजेक्टची डिटेल असेल, तुम्ही कसला बिझनेस करणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं किती इन्कम होऊ शकतं, पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्ही किती बिझनेस जनरेट करू शकता, ही पूर्ण डिटेल असते प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये। त्याच्यानंतर इथे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल। ते सारे पॉईंट्स आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर आता तुम्ही त्यांना संपर्क कसे करू शकता इकडे तुम्हाला दाखवतो। इथे संपर्क हा जो टॅब आहे, इथे जाऊन विभाग कार्यालयावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ते शहरानुसार पूर्ण एरिया इथे दिलेला आहे। आता मुंबईमध्ये जर का तुम्ही क्लिक केलं तर मुंबईमध्ये तुम्हाला दिसेल मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी। समजा आता ठाण्यामधून कोण असेल तर इथे त्यांचा दूरध्वनी क्रमांक पण आहे, इथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल विचारू शकता। त्यानंतर इथे त्यांचा पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे। तर तुम्ही ही सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून तुम्ही इझिली लोनसाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद। प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल।